नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। फणसाची भाजी या पद्धतीने केली तर सर्वजण आवडीने खातील। आपण इथे हे फणसाचे गरे असतात, या पद्धतीने दिसतात, त्यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा बिया काढून पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। ही भाजी तुम्ही याच पद्धतीने बनवा। आठवड्यातून 2 वेळा तर ही मी भाजी बनवतेच। ह्या भाजीमध्ये फायबर तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे पचायला हलकी असते। पोटाचे आजार असतील तर कमी होतात। तर आपण आता यामध्ये पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास इथे आपण पाणी घालणार आहोत यामध्ये, आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपण याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहेत। काही जण फणस याच पद्धतीने लोखंडी तव्यावरती छान असे भाजून घेतात आणि त्याला मीठ, हळद, चाट मसाला टाकून असे सुद्धा हे फणसाचे गरे खायला खूप छान लागतात। पण आज भाजीचा प्रश्न होता, म्हटलं आज भाजीच बनवून पाहू। तर या पद्धतीने 2 शिट्ट्यामध्ये आपला हा फणस शिजून तयार झालेला आहे। फणसाच्या गऱ्याची भाजी करायला अगदी सोपी आहे, पण हे फणसाच्या बिया सोलणं खूप किचकट काम आहे। तर आता हे थंड झाल्यानंतर आपण ह्यावरती जे आवरण दिसतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर सर्व फणस या पद्धतीने आपण सोलून घ्यायचं आहे। चाकूने अशा कट केल्यामुळे यावरचा जो पापंद्रा असतो तो काढणं सोपं जातं। तर असे बारीक बारीक तुकडे करून आपण हे फणस आता सर्व सोलून घेतलेलं आहे। फणसामध्ये कॅल्शियम असतं, पोटॅशियम असतं, आणि त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं। तर हे या पद्धतीने ही सर्व मी सोलून कट करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे। जी आपली रेग्युलर फोडणी असते तीच फोडणी आपण इथे देणार आहोत। मोहरी चांगली कडाडली की आपण त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं, कढीपत्ता, लसूण, हिंग। आता ही चांगली फोडणी आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे। अगदी तेल सुद्धा कमी वापरायचं आहे। बारीक कट केलेला कांदा अगदी कमी इथे घातलेला आहे। थोडासा टोमॅटो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे। ही भाजीच्या बिया कमी आहेत त्यामुळे मी हे सर्व अर्धा अर्धा घातलेला आहे। अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि थोडंसं शेंगदाणे टाकल्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते। इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही, शेंगदाणे अखंड टाकायचे। आता हे स्लो गॅसवरती तेलावरती चांगला मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी अगदी कमी तिखट टाकलेलं आहे, कारण माझा मसाला थोडा तिखट आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। चवीनुसार अगदी कमी मीठ टाकायचं आहे, कारण आपण त्या बिया शिजवताना त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं। आता हे छान आपली फोडणी भाजलेली आहे। यामध्ये आता आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे। कांदा टोमॅटो चांगला भाजला की आपण यामध्ये बिया घालायच्या आहेत। तर हे पहा, आता आपली फोडणी चांगली भाजलेली आहे। याला तुम्ही फणसाच्या बियाची भेळ सुद्धा म्हणू शकता। अगदी खायला चटपटीत आणि छान असा हा पदार्थ होतो। तर हे पहा, या पद्धतीने हे आता छान आपलं भाजलं गेलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकून एक उकळी काढून घ्यायची। कोथिंबीर थोडीशी डेकोरेशनसाठी अशी आपल्याला यामध्ये घालायची आहे, आणि छान अशी फणसाची भाजी अगदी 2 मिनिटांमध्ये खाण्यासाठी तयार होते। ही भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावायला किंवा चपाती भाकरीबरोबर सुद्धा चांगली लागते। आता ही तुम्हाला पातळ हवे असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पातळ रस्सा भाजी सुद्धा खूप छान लागते। फक्त यामध्ये कांदा खोबरं याचं वाटण घालायचं, म्हणजे ही रसरशीत भाजी सुद्धा चवीला खूप छान लागते। पण मी मुलांच्या डब्यासाठी बनवणार आहे, म्हणून मी सुकी भाजी इथे बनवलेली आहे। तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि रेसिपी तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा। हे पहा किती छान भाजीला कलर आलेला आहे। आता ही भाजी एका
सर्विंग डिशमध्ये आपण हे काढून घेऊया। हे पहा, अगदी चटपटीत फणसाची भेळ भाजी खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।